नमस्कार. आज आपण एका लेखकाच्या काय म्हणतात त्याला अंतरंगात डोकावणार आहोत. श्री सुभाष मंडले यांची एक मुलाखत आहे. हो, ते अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अजीव सदस्य आहेत. त्यांची मुलाखत आहे ही. बरोबर. मराठी साहित्य आणि HR मध्ये त्यांचं शिक्षण आहे. तर त्यांच्या लेखनाची सुरुवात कशी झाली, त्यांचे विचार, आव्हानं, या सगळ्यावर त्यांनी काय म्हटलंय ते जरा सविस्तर बघूया. म्हणजे एका लेखकाचा प्रवास कसा असतो, त्याची दृष्टी काय असते, हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर सुरुवात कशी झाली ते सांगतात की त्यांचे आजोबा नाटकं लिहायचे. अच्छा. त्यामुळे घरातूनच कदाचित तो वारसा आला असेल. लहानपणी रामायण ऐकलं आजोबांकडून आणि गंमत म्हणजे 8वी-9वीत असतानाच महाभारत थोडक्यात लिहायचा प्रयत्न केला. जरी तेव्हा हे ललित लेखन म्हणजे काय, गोष्टी, निबंध हे कसं लिहायचं याची फारशी कल्पना नव्हती त्यांना. ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. म्हणजे बघा, कुटुंबातून मिळालेले संस्कार आणि लहान वयातच एवढ्या मोठ्या ग्रंथांची ओळख. हो ना. यातूनच लेखनाची बीज कशी रुजतायत हे दिसतंय. आणि महत्वाचं म्हणजे अवघड गोष्टी सोप्या करून सांगायची ही जी एक उर्मी असते ना, बरोबर. ती नकळतपणे त्यांच्या लिखाणाचा पाया तयार करत होती असं म्हणायला हरकत नाही. हे झालं सुरुवातीबद्दल. पण सध्या काय लिहितायत ते? तर सध्या ते म्हणतात की इतरांची जी पुस्तकं येतात त्यांची परीक्षणं लिहिण्यावर भर आहे आणि एक सामाजिक कादंबरीसाठी संशोधन सुरू आहे. ओ, कशावर आधारित आहे? हनुमंत वडिये म्हणून परिसर आहे, तिथल्या एका खऱ्या प्रेरणादायी विषयावर. त्यांना असं सकारात्मक, सामाजिक आणि चरित्रात्मक लेखन आवडतं म्हणे. म्हणजे आजूबाजूला जे घडतंय त्यातून काहीतरी घेऊन सकारात्मक संदेश देणारी कथा तयार करायची हा प्रयत्न दिसतोय. अगदी. आणि सामाजिक कादंबरीसाठी संशोधन करतायत, म्हणजे वास्तवाला धरून काल्पनिक मांडणी करायची आहे जी लोकांना विचार करायला लावेल. त्यांना नाटक आणि पटकथा हे प्रकार पण हाताळायला आवडतील म्हणे. त्यासाठी अजून अभ्यास करायचा आहे हे ते मान्य करतात. पण मला एक गोष्ट विशेष वाटली. ते म्हणतात की गझल किंवा आशयघन कविता लिहिणं ते खूप अवघड वाटतं त्यांना. हो, कारण त्यासाठी ते विशिष्ट तंत्र लागतं मा. कवितेतले ते यमक, मात्रांचे नियम म्हणजे काफिया, रदीफ, वृत्त. बरोबर. आणि फक्त तंत्र नाही तर त्यासोबत एक गहन अनुभूती पण लागते जी शब्दांच्या पलीकडे जाऊन काहीतरी सांगते. अगदी. आणि ही जी त्यांची स्वतःबद्दलची जागरूकता आहे ना, म्हणजे आपल्याला काय जमतं, काय नाही, कशासाठी अजून अभ्यास हवाय, हे ओळखणं फार महत्वाचं आहे लेखकासाठी. बरोबर. फक्त इच्छा असून नाही चालत, तयारी पण लागते. आणि हीच चिकित्सक वृत्ती ते स्वतःच्या लिखाणाबद्दल पण बोलताना दाखवतात. म्हणतात की जुनं लिखाण परत परत वाचलं पाहिजे. घाईत लिहून प्रकाशित केलं की चुका राहतात आणि पुरस्कार मिळाला तरी हुरळून जाऊ नये, आत्मपरीक्षण करत राहावं. अगदी बरोबर. आपलं साहित्य जोपर्यंत आपल्या स्वतःच्या मनाला पटत नाही तोपर्यंत ते परत परत लिहावं आणि जाणकारांकडून तपासून घ्यावं. हा मुद्दा खरंच खूप महत्वाचा आहे. हो. यातून फक्त चुका नाही सुधारत तर लिखाणाचा दर्जा सुधारतो. ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे, शिकण्याची. मग एक प्रश्न येतो नेहमीचा, नियमित वाचन महत्वाचं की लेखन? यावर त्यांचं उत्तर एकदम स्पष्ट आहे. चांगला वाचकच चांगला लेखक होऊ शकतो. हो ना. वाचनाने नवीन कल्पना मिळतात, भाषा सुधारते आणि महत्वाचं म्हणजे ज्या विषयावर किंवा ज्या प्रकारात लिहायचंय तसलं वाचन आपल्याला दिशा देतं. अगदी. वाचन हे लिखाणासाठी इंधनासारखं आहे. आपण ज्या क्षेत्रात लिहितोय तिथले ट्रेंड्स काय आहेत, शैली कशी आहे, हे समजायला त्या प्रकारचं वाचन आवश्यक आहेच. पण मग आव्हानं कोणती लेखकासमोर? बरोबर, आव्हानं तर असणारच. हो, आणि ती बरीच गंभीर आहेत असं ते सांगतात. एक म्हणजे पैशाच्या जोरावर अनेकदा काय होतं की दर्जा नसलेली पुस्तकं जास्त छापली जातात. हे खरंय. आणि त्यांच्याकडे गुणवत्ता आहे पण आर्थिक पाठबळ नाहीये, ते लेखक मागे राहतात. बरोबर. आणि दुसरं मोठं आव्हान म्हणजे वेळेचं गणित. म्हणजे लेखन, संशोधन यासाठी वेळ देणं आणि घर संसार सांभाळणं ही एक तारेवरची कसरत असते. इथे 2 महत्वाचे मुद्दे आहेत. एक तर प्रकाशन व्यवसायातलं ते आर्थिक गणित आणि त्याचा प्रतिभेवर होणारा परिणाम. हो. आणि दुसरं म्हणजे लेखकाचं वैयक्तिक आयुष्य आणि त्याची निर्मिती प्रक्रिया यातला तो संघर्ष. वेळेचं नियोजन आणि साधनं मिळणं हे मोठे अडथळे ठरू शकतात खरंच. भाषेबद्दल पण बोललेत ते. भाषा आपलीशी कशी करावी? तर 4 गोष्टी महत्वाच्या आहेत म्हणतात. ऐकणं, बोलणं म्हणजे शक्यतो मूळ भाषिकांशी बोलणं, वाचणं ज्यातून शब्दसंग्रह वाढतो, म्हणी, वाक्प्रचार कळतात, आणि लिहिणं
व्याकरणदृष्ट्या अचूक वाक्य लिहिणं. अगदी. भाषेवर पक्कड मिळवण्यासाठी या चारही गोष्टी ऐकणं, बोलणं, वाचणं, लिहिणं यांचा सतत सराव करणं गरजेचं आहे. हेच त्यांना सांगायचंय. ही फक्त टेक्निकल गोष्ट नाहीये, तर त्या भाषेशी एकरूप होण्याची प्रक्रिया आहे. आणि शेवटी वाचक आणि प्रकाशक यांच्या अपेक्षा काय असतात यावर ते म्हणतात की वाचकाला काय हवं असतं तर कथानकाने शेवटपर्यंत खिळवून ठेवायला हवा आणि ते मनाला भिडायला हवं. बरोबर. भावनिक कनेक्शन महत्वाचं. आणि प्रकाशकांना त्यांना नवीन विषय हवे असतात, अभ्यासपूर्ण काहीतरी हवं असतं आणि अर्थातच आर्थिक गणितं पण जुळायला हवीत. हो. पण अनेकदा होतं काय की विक्रीची जबाबदारी लेखकावरच टाकली जाते. हे वास्तव पण ते मांडतात. हो, म्हणजे इथे परत तोच संघर्ष दिसतोय बघा. कलेची गरज म्हणजे वाचकाला गुंतवणं, भावनांना हात घालणं, आणि दुसरीकडे व्यापाराची गरज म्हणजे विक्री, नाविन्य. हो ना. आणि विक्रीची जबाबदारी लेखकावर येणं हे नक्कीच एक जास्तीचं आव्हान आहे लेखकासाठी. या सगळ्या चर्चेनंतर एक मूळ प्रश्न राहतोच. लेखकाने वाचकांच्या मागणीनुसार लिहावं की स्वतःच्या मूल्यानुसार? हा महत्वाचा प्रश्न आहे. ते म्हणतात की काही लेखक मागणी तसा पुरवठा करून यशस्वी होतात. त्यांनी गुरुनाथ नाईकांचं उदाहरण दिलं. पण ते अभिजात साहित्य असेलच असं नाही. मग आणि मानवी भावनांचा विकास करणारं. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे व्यावसायिक यश मिळवण्यासाठी लोकप्रियतेच्या मागे धावायचं की साहित्याचा जो मूळ उद्देश आहे, समाजाला काहीतरी सखोल विचार करायला लावणारं देणं, त्याला महत्त्व द्यायचं. बरोबर. मंडले यांची भूमिका स्पष्ट आहे की लेखनाची एक सामाजिक जबाबदारी आहे. ती फक्त मनोरंजनापुरती नाहीये. तर श्री सुभाष मंडले यांच्या या मुलाखतीतून आपल्याला एका लेखकाची जडणघडण, त्याची लिखाणाची प्रक्रिया, त्यातली आव्हानं आणि एकूणच साहित्याकडे बघण्याची त्याची भूमिका काय आहे याचा एक चांगला अंदाज येतो. हो, नक्कीच. आणि जाता जाता एक विचार मनात येतो की आजच्या काळात जिथे प्रसिद्धी आणि व्यावसायिक यश ह्याला खूप महत्त्व दिलं जातं, तिथे लेखकाने स्वतःला पटलेल्या मूल्यांवर ठाम राहून, कदाचित कमी प्रसिद्धी स्वीकारून पण समाजाला अधिक अर्थपूर्ण काहीतरी देण्याचा प्रयत्न करणं हे कितपत शक्य आहे आणि योग्य आहे यावर विचार करायला हरकत नाही.